सर्व टनर्स आहेत, तर त्याचा आम्हाला खूप बेनिफिट झालेला आहे. धन्यवाद आणि पुढे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. पुढचा सामना होईल आता. मी विनंती करेन आमच्या साथी कॉमेंटेटर अमित म्हात्रे, प्लीज कंटिन्यू. जयदास ठाकूर कुठे असतील त्यांनी इथं व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद अमितजी. एक हिंदीचा गोड आवाज आपण ऐकलात. पेन जोयाची बुलंद तोफ. एक उत्कृष्ट समालोचक अमितजी म्हात्रे. याच दरम्यान पुढचा सामना होईल तो कानोवा स्पोर्ट्स कुंडेवाल वर्सेस विनस स्पोर्ट चिले या दोन संघामध्ये एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळेल इथे या धतुमच्या मैदानावर. सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेचे आयोजन आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीने एक भव्यदिव्य असं आयोजन. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसत आहे ती समाधान वास्कर आणि मयूर वास्कर. दोन्ही वास्कर असे बंधू येतं मैदानामध्ये दिसत आहे. स्ट्राईकला येतो समाधान, नॉन स्ट्राईकला येतो मयूर. गोलंदाज करण मडवी, एक उत्कृष्ट असा रायगडचा गोलंदाज. कालच त्यांनी तुम्हाला वाटतं या मैदानावर एक अर्धशतकी खेळी केली आणि मला वाटतं त्याची तो वेगळा आहे का? अच्छा अच्छा, माफ करा, हे गावठांचं आहेत बरोबर, हे चिरल्याचं आहे. नावच सेम आहे त्यांची. त्याला घेऊन चालतो तुम्हाला मैदानामध्ये एक जबरदस्त सामना बघण्यासाठी. प्रेक्षकांनी खचाखच भरलेला स्टेडियम. सज्ज गोलंदाज. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू. गोळीच्या तेज गतीने येणारा चेंडू चेंडू जातोय सरळ यष्टकाच्या हातामध्ये आणि चेंडू जातोय निर्धाव. एक चेंडूचं सांगता होतं इथे. चांगलासा रनअप घेताना दिसतोय तो गोलंदाज करण. डॉट बॉल झालेला. पुन्हा एकदा सज्ज करण. सुंदर असा चेंडू, चेंडू जातोय तर फाईनलेगच्या दिशेने बघूया. क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय इथं आणि चेंडू वेध घेतोय तर सीमारेषेचा चेंडू गेला 4 धावांसाठी. दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिला चेंडू गेला तर निर्धाव. दुसरा चेंडू मात्र चांगला असा समाचार घेतो इथं समाधान. चौकाराचा सायनारन खेळतो इथं समाधान. सुंदर असा चेंडू आणि चेंडू आलाय सरळ स्टेजच्या दिशेने. 7 धावांसाठी सनसनाटा दणदणाटा ये छगा. सावरणी नाईट स्पर्धामध्ये बेट्स बॅट्समन म्हणून त्याला इथं सन्मान करण्याचा हाच तो समाधान वास्कर. इथं या स्पर्धेमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसतं. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा जातोय 1 बाउंड चौकार. नक्कीच अशा प्रकारे जर फलंदाजी झाली तर प्रेक्षकांचं इथं मनोरंजन होतं आणि एक आत्मबल वाढतं या फलंदाजाचं. षटकार चौकारच्या शायाने खेळताना दिसतो इथं समाधान. पहिला चेंडू डॉट जातोय, दुसरा चेंडूवर चौकार खेचतोय, तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचतोय आणि आता चौथ्या चेंडूवर चौकार खेचतोय. सुंदर अशी इथं फलंदाजी करताना दिसतोय इथं समाधान वास्कर. हाही चेंडू मारण्याचा प्रयत्न, जागून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या स्केलच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू काय बॅटच्या टप्प्यामध्ये आल्याने चेंडू जातोय सरळ यष्टकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ते 14. माझे साथी गुणलेखक सुदर्शन पाटील, ताऱ्याचे एक उत्कृष्ट असे गुणलेखक माझ्यासोबत जोडले गेले. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या लाईव्ह बघत आहात यूट्यूबच्या माध्यमातून. एक सुंदर असं मॅडी यांचं चांगला म्हणता इथं अपील केलेलं बघूया. इथं म्हणतं पंच इथं आउट देतात का नाही.
चांगला जल्लोष करताना दिसतं इथं नाही, मला वाटतं नक्कीच मला तर थोडंसं सल्ला मसलत करतील दोन्ही पंच आणि त्याच्यावर डिसिजन देतील. आणि मला वाटतं डॉट बॉल, हा डॉट बॉल. नक्कीच मला वाटतं हे षटक संपतं इथं. या षटकामध्ये धावा दिल्या तर इथं 14. 6 चेंडू टाकले करण मडवीने या पहिल्या षटकामध्ये 14 धावा देतोय. थोडंसं महागडं षटक ठरतंय करण मडवी याचं. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय इथं समाधान वास्कर. आपली ताकद त्यांनी दाखवून दिलेली आहे की हम भी किसी से कम नहीं. बघूया आता दुसरं षटक कोण घेऊन येतोय तो. कुणाल मडवी. नक्कीच करण मडवी याची जागा भरून करण्यासाठी आता नवीन आता गोलंदाज आलाय तो इथं कुणाल मडवी. मडवी बंधू गोलंदाजच्या मार्कवर आणि वास्कर बंधू इथं फलंदाजच्या मार्कवर. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये उपस्थित. 4 षटकांचा सामना होईल. एक षटक संपलेलं आहे सांघिक. दुसरं वैयक्तिक. पहिलं षटक घेऊन येतोय तो कुणाल मडवी. प्रेक्षकांसाठी एक रंगतदार सामना इथं आपल्या भेटेला इथं येतोय. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं इथं व्यासपीठावर इथं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. 2020 साली सरपंच उपसरपंच या चषकाचं इथं आयोजन केलं होतं. त्याच्यानंतर मध्यंतरी कोरोना काळामध्ये गतवर्षी ह्या आयोजन काही करता आलं नाही, पण नंतर ह्या वर्षी नक्कीच सरकारची परवानगी मिळाली आणि हे आयोजन इथं आपल्यासाठी इथं ठेवलेलं आहे. सुंदर असा चेंडू, षटफलचा चेंडू आता लॉंगऑफच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक उभा आहे. तो परत चेंडू पकडता एक धाव काढलेली आहे. एका धावेवर समाधान मानतो इथं फलंदाज मयूर वास्कर. एक या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या झाली इथं 15. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. गोलच्या मार्कवर कुणाल मडवी. पंचांकडनं गाड घेताना फलंदाज समाधान. षटकार चौकारवीर समाधान पुन्हा एकदा सज्ज. सुंदर असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू, गोलीच्या दिशेने आलेला चेंडू येतोय सरळ यष्टकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू होतोय निर्धाव. चांगल्या लाईन लेनमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय इथं कुणाल मडवी. 2 चेंडूचा खेळ संपलेला. 2 चेंडू. पहिला चेंडू जातोय एक धाव दिली. हा दुसरा चेंडू जातोय निर्धाव. पावरप्लेचं षटक. पुन्हा एकदा सज्ज कुणाल मडवी. सुंदरसा चेंडू गेल्या स्केलच्या दिशेने एक धाव काढलेला. बघूया दुसरा धाव घेण्याचा पण चांगली रनिंग द भेटून थोडंसं गचाळ क्षेत्र इथं बघायला मिळते. त्याचा फायदा उचलला इथं नक्कीच वास्कर बंधूंनी आणि या 2 धावा काढतात इथं. चांगली साथ आहे दोघांची एकमेकाला. म्हणून दुसरी रन ही त्यांची कंप्लीट झाली. चांगली रनिंग द बिटवीन दोघांमध्ये. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली इथं 17. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 3 चेंडूमध्ये 4 धावा देते इथं कुणाल मडवी. कुठे आदरणीय सन्मान्य रमाकांतजी म्हात्रे साहेबांचं आगमन होते. तसेच पनवेलचे विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय प्रीतम म्हात्रे साहेबांचं याचं आगमन होत आहे. एक कार्यतत्पर कर्तव्यदक्ष या ठिकाणी पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रीतमजी म्हात्रे. आदर्श व्यक्तिमत्व आणि तरुणाईमधील ओघ आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये कितीही वाजले तरी कधीही पोचायचं हे प्रेम त्यांचं आहे. अगदी अशा या आपल्या आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये त्यांचं आगमन झालंय. आपलं देखील मनमुराद सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे. कित्येक वर्ष समालोचन केलं, सामाजिक कार्य केलं, कोरोना काळामध्ये अविश्रांत मेहनत घेतली. असे रांजणपाडा गावचे दमदार व्यक्तिमत्व रमाकांतजी म्हात्रे. आपलं देखील या आदरतीर्थ या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी शरदबाईंच्या वतीनं व तमाम माझ्या आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं मनमुराद सहर्ष स्वागत. प्रीतम साहेबांबद्दल एकच म्हणेन की स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला. स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला. आजचा दिवस आपल्यासाठीच खास राहिला. सर्वांना विनंती करेन साहेबांसाठी जोरात आले असतील मंडळी प्लीज. धन्यवाद.
सुंदरशी गोलंदाजी करताना दिसतोय. चेंडू जातोय तर लॉंगाच्या दिशेने एक धाव पण काढलेली आहे. एका धाव्यावर समाधान मानतो इथं वास्कर बंधू. 2 ओव्हर षटक संपलेलं, पहिलं दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये कुणाल मडवी याच्याकडून धावसंख्या देते तर 9. पहिल्या षटकामध्ये 14 धाव देतोय इथं करण मडवी आणि दुसऱ्या षटकामध्ये कुणाल मडवी 9 धावा देतोय. एकंदरीत धावसंख्या झाली इथं 23. उर्वरित 2 षटकाला सलग बाकी. धन्यवाद डीजे मास्टर्स. दरम्यान सामना चालू आहे. खंडोबा कुंडेवाल वर्सेस स्पोर्ट जिल्हे या 2 संघामध्ये 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक बाकी. 2 षटकामध्ये 23 धावा जमवलेल्या आहेत तिथं खंडोबा कुंडेवाल संघाने. बघूया आता उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा जमवतात. तो एक मोठी खेळी करायला लागेल. सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर एक मोठा धावांचा डोंगर असायला लागेल. गोलंदाज मार्कवर नवीन गोलंदाज सुजित पाटील. सुंदर असा चेंडू जागून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय मला वाटतं यष्टी जगाला पकडता आला नाही आणि त्याचा एक संधीचा फायदा घेतला आणि मला वाटतं एक चोरटी धाव इथं घेतलेली आहे. एक बाईची धाव मिळते इथं. एक धावसंख्येची भर पडते इथं. धावसंख्येमध्ये धावसंख्या होती इथं 24. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो इथं सुजित पाटील. युनस्पोर्ट जिल्हे संघाच्या वतीने 24 धावा झालेल्या आहेत. 24 धावा झालेत. धावा झालेत 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 धावा झाल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा झाल्या. हा वाईट नाहीये, 22 आहे 22. पुन्हा एकदा सज्ज गोलच्या मार्कवर सुजित. सुंदर असा चेंडू. चेंडू जातोय लंगाच्या दिशेने. हा दणदणीत सनसनीत षटकार. प्रहार करताना दिसतोय तो समाधान वास्कर. सलामीचा जो बल्लेबाज इथं अजून मैदानामध्ये उपस्थित षटकार चौकाराच्या साहाय्याने खेळताना दिसतोय. धाव चेंडूमध्ये 23 धावसंख्या उभारतोय तो इथं समाधान वास्कर. पुन्हा एकदा सज्ज समाधान आणि हा कडा प्रहार केलेला चेंडू जातोय हवेमध्ये उंच आणि 7 धावांसाठी दणदणीत सनसनीत षटकार. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतं इथं समाधान वास्कर. धाव संख्या झाली तर 36. आल्यापासून त्यांनी षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसतोय खंडोबा कुंडेवाल संघाचा हा फलंदाज. आतापर्यंत ज्या टुर्नामेंट त्या खेळलेल्या आहेत त्याच्यामध्ये 82 सिक्सेस मारलेले आहेत आणि 82 चौकार मारलेले आहेत ह्या समाधान वास्कर या फलंदाजाने. टुर्नामेंटचे गेलेत, माफ करा. हा चेंडू ते निर्धाव वाईट बॉल. उजव्या बाहेर जाणारे चेंडू, खराब चेंडू. पंच अवांतर धाव देत आहेत. हात उंचावर सांगतात हा खराब चेंडू आहे. धावसंख्या होती तर 37. आतापर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये 82 षटकार गेलेत आणि 82 चौकार गेलेले आहेत. अरे बापरे, आणि जबरदस्त असा फटका कडा प्रहार. चेंडू जातोय 6 धावांसाठी. BSNL षटकार. दिसतोय तर खंडोबा कुंडेवाल संघाचा फलंदाज समाधान वास्कर दणदणीने असे षटकार खेचतोय आणि एक माहोल बनवतोय एक प्रेक्षकांमध्ये. एक सामन्याची मजा लुटताना दिसतात इथं प्रेक्षक.
व्यासपीठावरील पाहुणे इथं एक आनंद लुटताना दिसतं. इथं एक रंगतदार सामना त्यांना बघायला मिळतो इथं या मैदानावर. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूमध्ये सुजित पाटील धाव देतोय. तो 20 धाव सांगतोय. थोडा मागडा ठरतोय तो सुजित पाटील. 4 चेंडूमध्ये 20 धावा देतोय. बघूया उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये आता किती धाव जमवतोय तो समाधान वासकर. यष्टांना खिटून बसलेला इथं आणि मला वाटतं हाही चेंडू जाते. त्याच प्रकारे बघूया तिथं क्षेत्ररक्षक उभा आहे तिथं आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे तिथं क्षेत्ररक्षकाने आणि मला वाटतं खेळी संपुष्टामध्ये येते इथं फलंदाजी. सलामीचे जो बल्लेबाज जो मैदानामध्ये उपस्थित होता समाधान वासकर 13 चेंडूमध्ये 35 धावसंख्या उभारलेली आहे. 4 षटकार आणि 2 चौकारांचा जोरदार टाळ्या त्यासाठी. नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यांनी. आता मला शेवटचा चेंडू सुजित पाटीलच्या कोट्यातील फलंदाज झाला इथं रोहित गायकवाड. रोहित गायकवाड स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू सुजित पाटील याच्या कोठ्यातील आणि हा चेंडू जातोय सीमा रसपाल लांगावच्या दिशेने. दणदणीत सनसनी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिला इथं करण मडवी आणि दुसऱ्या षटकामध्ये कुणाल मडवी याने फक्त 9 धावा दिला आणि तिसऱ्या षटकामध्ये सुजित पाटील याने 26 धावा दिलेल्या आहेत. अच्छा 26 धावा दिल्या. थोडंसं मागडं ठरतो इथं सुजित पाटील गोलंदाजच्या आता मार्कवर आता कोण होता नवीन गोलंदाज बघूया. शेवटचं षटक विनोद स्पोर्ट चिल्ले संघाच्या वतीने घेऊन येताना विनीत मडवी. मैदानामध्ये उपस्थित रोहित गायकवाड आणि मयूर वासकर. रोहित गायकवाड स्ट्राईकला बघूया. प्रथम सामना करेल याचा गोलंदाजीचा म्हणजे माकवर विनीत मडवी खेळण्यास सज्ज. सुंदर असा चेंडू बघूया तिथं क्षेत्ररक्षक उभा आणि प्रतिम असा झेल घेण्याचा प्रयत्न. झेल घेतला होता पण बाउंड्रीला मला टच होईल का नाही. मला टच स्वतः सांगतोय आणि खिलाडी वृत्ती दाखवताना दिसतंय. अंपायरने योग्य तो निर्णय द्यायचा आहे. तिथं हलिंडर असतील. थर्ड अंपायर दिलेला आहे पंचांनी सांगितलेले. थोडासा थांबा. योग्य तो निर्णय नक्की देण्यात येईल. पंचांनी सांगितलं थर्ड अंपायर इथे नक्कीच आपल्याला रिप्लेमध्ये बघण्यात येईल आणि योग्य तो निर्णय आपल्याला दिले. षटकार आहे की नाही तो थोडी शांतता राखावी प्लीज. योग्य तो निर्णय आपल्याला दिला जाईल. पीटीसीच्या माध्यमातून आपण इथं लाईव्ह बघत आहोत. इथं नक्कीच रिप्लेमध्ये आपल्याला समजेल की तो षटकार आहे की नाही तो. समजेल नाही. तिथं हलिंडर असतील कोणीतरी आपले हलिंडर असतील कोणी बघितलं सांगा तिथं कारण इथं थोडं कॅप्चर होत नाही. इथे निलेश ठाकूर हां ठीक आहे. किती धावा 2 धावा ना.
नक्कीच मला वाटतं चांगला प्रयत्न केला तर जोरदार टाळे असतील नक्कीच त्या क्षेत्ररक्षक करणाऱ्या त्या फिल्डरसाठी 4 धावा वाचवल्या तिथं इथं क्षेत्ररक्षकाने आणि मला वाटतं इथं फक्त 2 धावा मिळतात इथं चांगलासा प्रयत्न होता इथं त्याचा झेल घेण्याचा पण षटकार जाऊ नये म्हणून त्यांनी चेंडू अडवला आणि चेंडू आतमध्ये फेकला पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजच्या मार्कवर विनीत चांगलासा प्रयत्न आहे चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेने बघूया तिथं 1 धाव काढतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो 4 धावांसाठी फाईन लेगच्या दिशेने आणि हा वाईटचा इशारा मंचांकडून आलेला आहे अवांतर धावा आहे म्हटलं 4+1 अशा 5 या धावा मिळत आहेत चौथं षटक चालू आहे चौथ्या षटकातील मला वाटतं हा पहिलाच चेंडू झालेला आहे पहिल्या चेंडूवर 2 धावा दिलेल्या आहेत आणि हा दुसरा चेंडू मला अवांतर टाकलेला आहे 5 धावा मिळतील पुन्हा एकदा सज्ज रोहित सुंदर असा चेंडू उजव्या बाहेर जाणार चेंडू पंचाने दोन्ही हात वरती करून सांगितले का हा अवांतर चेंडू आहे 1 अवांतर धाव मिळते धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या झाली इथं 57 6व्या दशकाकडे वाटचाल करताना दिसतं इथं धावसंख्या सुंदर असा प्रयत्न 1 धाव पडून काढतोय बघा ते क्षेत्ररक्षक उभा आणि मला चांगला गॅदर करतोय चेंडू आणि नकार देतो दुसऱ्या धावेसाठी इथं फलंदाजाला धावसंख्या इथं 58 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे बघूया 4 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवतोय तो खंडोबा कुंडेवाल संघ कानोबा एक धाव पळून काढलेले एका धाव समाधान वाटतंय थोडंसं संत चालू वाटचाल चालू होतं नुसतं याच्या अगोदर थोडी षटकारांची चौकारांची आतिषबाजी चालू होती जेव्हा समाधान वास्कर मैदानामध्ये होते तेव्हा एक प्रेक्षकांना मेजवानी बघायला मिळाली षटकार चौकारांची 3 चेंडूचा शेष खेळ बाकी आहे गोलच्या मार्कर विनीत मडवी चेंडू गेला तर इथं लांगाच्या दिशेने आताही मात्र एकच धाव मिळेल ह्या चेंडूवर 3 लगातार चेंडूवरती एक सिंगल धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो इथं फलंदाज सुजित पाटील आणि विनीत आपला रोहित गायकवाड आणि मयूर वास्कर धावसंख्या झाली तर 60 बघूया तिथं झेल होतं का चांगलासा प्रयत्न होता आणि म्हटलं झेल भूमीला दान झालेला इथं 1 धाव पळून करण्याचा प्रयत्न दुसरी धाव पळून करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं थोडीशी टक्कर होते दोन येतं फलंदाजामध्ये आणि गोलंदाजामध्ये नक्की थोडंसं लक्ष द्यायचं तिथं पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर काही दुखापत झाली का बघा प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज काही दुखापत झाली असेल तर बघा फटसकचा बॉल घेऊन जा एक चेंडू आऊट आहे आऊट इथं करार दिलेला आहे इथं रनआउटच्या स्वरामध्ये फलंदाज बाद झालेला आहे आऊट कोण झाला जर काही गंभीर दुखापत असेल त्याचं कळवा शेवटचं षटक चाललं पहिल्या षटकामध्ये करण मडवी याने 14 धावा दिल्या तर दुसऱ्या षटकामध्ये कुणाल मडवी याने 9 धावा दिल्या आणि सुजित पाटील तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा दिल्या चौथं षटक चालू आहे आता बघूया अजून चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आता बघूया आता शेवटच्या चेंडूवर किती धावा देतो इथं नक्कीच मला वाटतं थोडंसं इंजर्ड झालेलं दिसतं इथं फलंदाज नक्की थोडीशी काळजी घ्या आपण रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे नवीन फलंदाज कोण जाते त्याच्यावर नवीन फलंदाज कोण आहे विराज गायकवाड शेवटचा चेंडूचा सामना करेल मयूर वास्कर धावसंख्या झाली तर 61 एक जबरदस्त खेळी केली होती समाधान वास्कर यांनी इथं आणि 35 धावा काढल्या आता चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न बघूया तिथं चेंडू जातो इथं चांगल्याशी फेकी गॅदर चांगला फेकी करतोय आणि म्हटलं रनाच्या स्वरूपामध्ये बाद होतो इथं फलंदाज आणि मला वाटतं चौथं षटक संपलेलं आहे धावसंख्या झाली इथं 62 जबरदस्त सामना
कानोबा कुंडेवाल वर्चेस विनर स्पोर्ट्स चिर्ले या दोन्ही संघामध्ये 62 धावा काढलेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान ठेवलेलं इथं विनर स्पोर्ट्स चिर्ले संघापुढे. बघूया आता विनर स्पोर्ट्स चिर्ले संघ कशा तऱ्हेने या धावांचा पाठलाग करतोय आणि विजयश्री संपादित करतोय का नाही ते बघायचं आहे. मी विनंती करेन याच्या पुढचं समालोचन करण्यासाठी आमचे साथी कॉमेंटेटर अमित म्हात्रे. धन्यवाद अमितजी म्हात्रे आणि प्रकाशजी. या ठिकाणी पाहतोय आपण आत्ताचे 1 वाजलेत रात्रीचे तरी देखील सन्माननीय विरोधी पक्ष नेते कोरोना कालामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं खऱ्या अर्थानं शाबासकी मिळाली ह्याहीपेक्षा म्हणेन की आपल्या माणसांमध्ये आपली माणुसकी जपणारं म्हात्रे परिवाराच्या वंशवेळीवरती हे उमललेलं खऱ्या तर रोपटं येवलेसे रोपं लावी येले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी असे सन्माननीय विरोधी पक्षनेते सन्माननीय आदरणीय जेम म्हात्रे साहेबांचे चिरंजीव प्रीतमदादा म्हात्रे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय शरद भाईंना. सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 मध्ये खऱ्या अर्थानं आपलं आगमन या ठिकाणी आगमन म्हणण्यापेक्षा की प्रेमाची बांधिलकी काय घेऊन आलोत काय घेऊन जाणार आहोत फक्त प्रेम आणि प्रेम. आणि प्रीतम साहेबांचं एकच वक्तव्य असतं की मला जितका वेळ मिळेल तितका मी समाजासाठी देईन. अगदी असंही व्यक्तिमत्व प्रीतमजी म्हात्रे यांचा सन्मान शरदबाईंच्या पवित्र शुभ हस्ते केला जातोय. मायेची शाल वस्त्र अलंकार त्याचबरोबर कार्यक्रमाची आठवण भेटवस्तू दिली जातोय. धन्यवाद प्रीतमदादा म्हात्रे आपण या ठिकाणी आलात आणि आपण आदरतीर्थ स्वीकारलात त्याबद्दल आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत मनपूर्वक सहर्ष स्वागत. तदनंतर या ठिकाणी पाहतोय रमाकांतभाई म्हात्रे कोरोना कालामध्ये खूप मेहनत घेतली आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या मंचावरती केला म्हणजे आम्हाला देखील अभिमान वाटेल. आज सरपंच आदर्श सरपंच म्हणून आज खऱ्या अर्थानं अहमदनगर त्याचबरोबर अलिबागमध्ये जेव्हा आपण सन्मान केला जेव्हा आपल्या शरदबाईंच्या सौ रेश्माताईंचा ते खरं तुमचं गावाचं नाव या उरण पनवेलच्या पंचक्रोशीमध्ये गेलं. अगदी अशा सन्मानित व्यक्तिमत्वांच्या सन्मान केला जातो. आदरणीय प्रीतमबाई म्हात्रे त्याचबरोबर रमाकांतबाईंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आत्ताचे 1 वाजले तरी देखील जायचं म्हणजे जायचंच सुखदुःखाची बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद प्रीतमबाई म्हात्रे आपण आमच्या मानाचा स्वीकार केला त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. हे असतं मित्रांनो प्रेम. कार्यक्रमाप्रसंगी येणं जाणं हे महत्वाची बांधिलकी आहे. आपण काहीतरी या जगाचं देणं आहोत या कलियुगामधून काहीतरी देणं आहोत. अगदी अशा पद्धतीनं सामाजिक कार्य करता करता विरोधी पक्ष नेता ही भूमिका घेताना आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय जेम म्हात्रे साहेबांचे चिरंजीव आज त्यांचा ते वसा पुढे चालवत आहेत. गुरुनी दिला आम्हाला वसा आम्ही चालवू पुढे वारसा. अगदी अशा पद्धतीनं दमदार व्यक्तिमत्व प्रीतम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर त्यांचा यथोचित मान सन्मान आशीर्वाद कला क्रीडा मंडळाच्या वतीने केल्यानंतर तदनंतर त्यांचं प्रस्थान या ठिकाणी होतोय. O2 अमितजी म्हात्रे पुढील मॅचसाठी आपण समालोचन करावं. अतिशय सुंदर हे आयोजन. त्या आयोजनामध्ये दुग्ध शर्करा योग आनंदाचे डोही आनंदे तरंगे आज या ठिकाणी सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेबांचं आगमन झाल्यानंतर पुन्हा एक वार शरदबाईंवरती असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलंय आणि वळतोय अमितजी म्हात्रे यांच्याकडे की आपण पुढील समालोचन करावं. धन्यवाद. हेलो धन्यवाद जदाजी ठाकुर और धन्यवाद प्रकाश ठाकुर. इस बार लॉब किया है मिड विकेट के ऊपर एक गेंद चली गई ऐसा लग रहा है कैच की संभावना हो कैच ड्रॉप हुआ है. मयूर वास्कर इनके हाथों से इस बार ये गलती और इसी के साथ देखा जाए तो यहाँ झटका लगने वाला था लेकिन रन मिल चुके इसी गेंद के ऊपर. एक और सिंगल के साथ खाता ओपन किया है करण मड़वी ने. करण मड़वी के साथीदार है यहाँ चैतन्य मड़वी. गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए जीतू गायकवाड़ की ये गेंद थी मिड ऑन दायरे के अंदर है. फिराज गायकवाड़ इस बार थोड़े फंबल हो गए और इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया और एक सिंगल के साथ या देखा जाए तो टीम का स्कोर पहुंचा है 2 के घर में. क्या आवाज आया? यस अगली बॉल और एक बार फिर से इस बार दिशाइन भट्ट की गेंद लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद अंपायर राणा साहब जी ने उसे वाइड घोषित किया.
और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचाएं 3 के घर में। एक बजकर 17 मिनट हो चुके, कदमों का प्रयोग करने गए और ये आउट। खिलाड़ी बैक टू द डग आउट, बैट्समैन आ रहे हैं, इस बार देखा जाए चैत करण मड़वी। कम ऑन, बिल्कुल इस बार पिछले मैच में उन्होंने मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया था, लेकिन इस मैच में खासा परफॉर्मेंस दिखा नहीं सके कानोबा कुंडेवाल के खिलाफ और पहला झटका मैडी। ओ, कितनी तेज रफ्तार से गेंद आई थी, जाकर गेंद बॉडी के ऊपर टकरा गई, पुल करने गए थे। अच्छी बॉल यहां जीतू गायकवाड़ की। टीम का स्कोर है 3 के घर में। 60 रनों की अभी तक जरूरत है जीतने के लिए। यहां 20 गेंदों में विनो स्पोर्ट चिरले टीम को। और इस बार हवा में जरूर मिड ऑन गायकवाड़। अरे गायकवाड़, क्या किया तुमने? देखिए, कैच पकड़ना चाहिए, कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते। बहुत कैचेस ड्रॉप हुए हैं, लगता है फील्डरों के हाथों में मक्खन जाता है। टीम का स्कोर 4 के घर में। नंदन ठाकुर, चैतन्य मड़वी इस बार स्ट्राइक के ऊपर है। आखिरी गेंद शेष है, ये आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा हिट आना ही चाहिए, तब प्रेशर थोड़ा कम हो जाएगा। यह स्कूप शॉट तिलक रत्न दिलशान की याद दिलाई। डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई है। दर्शकों के पास कहने के लिए मुझे एड्रेस दो। छवा बड़ी कमान। शॉट यो कंचा हवाय का सुपला याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला मु भारी सुप्पादार का यल पाटला. बिल्कुल ये करजत के कमेंटेटर मैडी के दोस्त हैं. तो इसी बीच इस बाउंड्री के साथ स्कोर पहुंचा है 8 के घर में. 18 गेंदें शेष और 55 रनों की जरूरत है. लेकिन बॉलर आए हैं संदीप भोईर. आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीड़ा व सामाजिक संस्था दुतुम इनके माध्यम से किया हुआ सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2022 का ये सुमधुर जबरदस्त आयोजन. और इस बीच ये गेंद वाइड भावेशकर साहब जिन्होंने अपने दोनों पंख खोल दिए और कह दिया कि मुझे अगर पंख होता तो मैं उड़ जाता, लेकिन पक्षी की भी इच्छा है मुझे घर होता तो मैं ठहर जाता. अगली बॉल और ये देखिए उठाने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है. डॉट गेंद चली गई. बढ़िया गेंद फेंकी है. टीम का स्कोर रुका हुआ है 9 के घर में. जीतने के लिए 17 गेंदें और 54 रन चाहिए. संदीप भोईर लेफ्ट आर्म और द विकेट. ये देखिए एक बार फिर से इस बार रन का मौका, लेकिन यहां वाइड +1 यानी कि 2 रन. 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 11 के घर में.
11 रन 1 विकेट के नुकसान पे विनो स्पोर्ट चिरले टीम का स्कोर है। 17 गेंदें शेष और जीतने के लिए 52 रन चाहिए। अभी भी कुछ भी हो सकता है क्रिकेट में। क्रिकेट में भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है। 1:22 हो चुके हैं। ये देखिए इस बार घुमाने गए थे लेकिन सिंगल लेने का प्रयास भी नहीं है। गेंद डॉट चली गई है। टीम का स्कोर रुका हुआ है 11 के घर में। 16 गेंदे 52 रन की जरूरत है अभी तक जीतने के लिए। और ये लॉफ किया है। बाउंड्री के बाहर जाने की संभावना है ना। मेरी जुबानी कई बार ऐसी परफेक्ट साबित हुई है ना कि ऐसे ही मैंने सिक्सर जब मारे थे कॉलेज में तब लड़की बोली वो व्हाट ए शॉट। आई गाँव देवी बिल्कुल, तो 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 17 के घर में। और रिवर्स परफेक्ट, लेकिन फील्डर मौजूद थे। बॉल की जीत, फील्डर की हार। गेंद बाउंड्री लाइन पार, 4 रन। का बल्ला तेज चल रहा है। यही होना चाहिए और यही आक्रमण करना है, यही हमला। चौदह गेंदे 42 रन। ये इस बार देखा जाए शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी गेंद को पकड़ने जा रहे। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 22 के घर में। 13 गेंदे 41 रन। जबरदस्त आप सभी लोग देख रहे हैं और टकटकी के साथ लोग अभी तक इस मैच को देख रहे हैं। जो कंटेनर है उसके ऊपर देखिए दर्शक कैसे बैठे हुए। ये देखिए समझ में नहीं आ रहा है कि बॉल कहाँ पड़ रही है, लेकिन बॉल एक अच्छे लाइन के ऊपर पड़ रही है। गेंद एक लेंथ के ऊपर पड़ रही है। सही चवन्नी पे इस बार गेंद को फेंका है। और इसी के साथ 2 ओवर खत्म हो चुके। इस ओवर में 14 है, पहले ओवर में 8 है। 14 और 8 को प्लस किया जाए तो 22 रन बन जाते हैं। यानी कि आने वाले 12 गेंदे 41 रन। बारह गेंदे 41 रन। प्रत्येक ओवर में 20 रन चाहिए। गेंदबाज आए हैं, बॉलर इज नेम श्रीकांत भोईर। प्रकाश वास्कर। और इस बीच ये वाइड गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बार चली गई प्रकाश की गेंद। एक अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 23 के घर में। 12 गेंदे 40 रन चाहिए। चालीस की जरूरत थी 12 गेंदों में जीतने के लिए। 40 रन। और इस बार क्या परफेक्ट निशाना यार। बचपन में ऐसे गोटी नेम खेले हैं ना, एक गोटी के ऊपर एक गोटी खटैक।
आउट। विकेट नंबर दूसरा। 23 रन बन चुके हैं। जीतने के लिए 11 गेंदे और 40 की जरूरत है। क्रिकेट में मैं हमेशा कहता हूं ना कि सबसे कठिन बात क्या है? सबसे कठिन एक ही बात है, लक्ष्य का पीछा करना। अभी तक इस ओवर की 5 गेंदे शेष है। 11 गेंदे और 40 रन। तुम बंदूक से गोली छोड़ेंगे ना तो आदमी डर जाएगा। हाँ, ये लॉप किया है। इस बार देखा जाए मुछाई का छक्का जरूर लग रहा था, लेकिन आउट खिलाड़ी। विकेट नंबर इस बार देखा तीसरा ड्रेसिंग रूम में। मैडी बजाओ। तो इसी बीच आने वाले 9-10 गेंदे 40 रनों की जरूरत है। आशीष पाटिल जरूर आ रहा है इस बार। और पिच गेंद चली गई वाइड लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर 6 रन के लिए। छह के साथ स्कोर आगे बढ़ता है 29 के घर में। मैडी भी थोड़े स्पीड अप कर रहे, हम भी थोड़े स्पीड अप कर रहे और बल्लेबाज भी थोड़े से स्पीड अप से खेल रहे। तो 9 गेंदे शेष और जीतने के लिए रन चाहिए 36। कुछ भी हो सकता है। 6 गेंदे के ऊपर 37 रन आए। बार बार रन सब दाढ़ी को हाथ क्यों लगा रहे क्या पता नहीं। बाविस के साथ देख रहे मेरे पास नहीं है, मतलब हाय वो निकाल देते। और एक बार फिर से हवा में जरूर शॉट पॉइंट लेग पकड़ लिया। क्या फंस गए खिलाड़ी। और विकेट नंबर याद देखा जाए 4था। बैक टू द डग आउट। और नए बल्लेबाज 22 रनों की उम्दा पारी खत्म हो गई है मड़वी की। चैतन्य मड़वी सुंदर बल्लेबाजी की और इसी के साथ देखा सेट बल्लेबाज वापस गए, लेकिन जीतने के लिए 8 गेंदों में 34 रन चाहिए। नए बल्लेबाज आए सुजीत पाटिल। चमकदार ये ट्रॉफी सरपंच और उप सरपंच ट्रॉफी का शानदार जानदार आयोजन नियोजन 2022 में दुतुम गांव में। आठ गेंदे 34 और इस बार टॉपेज लगा हुआ है, लेकिन खिलाड़ी शॉट थर्डमैन खिलाड़ी दायरे के बाहर जाकर इस गेंद को उन्होंने फील्ड किया। जब तक एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचाएं 30 के घर में। 7 गेंदे 33 रन। 6 गेंदे के ऊपर 37 आए थे किंजल ट्रॉफी में। ये देखिए इस बार डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति। 6 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है विनो स्पोर्ट चिरले टीम को। लेकिन आखिरी गेंदबाज कौन होंगे इस बार देखा जाए तो कानोबा कुंडेवाल टीम की। मुझे लगा वास्कर आएंगे या दूसरे कौन आएंगे पता चलेगा। बिल्कुल सासे कप्तान को हम नोता दे रहे कि आप तुरंत हमारे टॉस बॉक्स से संपर्क कीजिए। समाधान वास्कर है गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए 6 गेंदे और 33 रन।
जासे कप्तान आप तुरंत आइए हमारे टॉस बॉक्स में। 6 गेंदे 33 रन। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है सुजीत पाटिल। क्या सुजीत जीत अर्जित करने में तगड़ी बल्लेबाजी करेंगे? वास्कर की चौथी ओवर की पहली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट, हवा में जरूर गेंद है। देखिए वास्कर को लगा मैं कैच को पकड़ेगा, मगर एक ही सिंगल लिया, कैचेस ज्यादा ड्रॉप हो चुके इस बार देखा जाए इस टूर्नामेंट में। ये इस मैच में तीसरा कैच ड्रॉप हो चुका है इनिंग में। 5 गेंदे शेष, 32 रनों की जरूरत है इस बार। अक्षय पाटिल 5 गेंदे शेष, जोरदार हिट करने गए थे, रफ्तार से गेंद को फेंका था, अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी। 4 गेंदे शेष। खराब गेंद है, लेग स्टंप के बाहर। भावेशकर साहब जी ने एक बार फिर से अपने दोनों हाथ खोल के कह दिया कि ये वाइड गेंद है। एक सिंगल के साथ स्कोर जाता है 32 के घर में। और ये उड़ाया। दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है। दिवाली है ना, तब तक पटाखे फोड़ो। अरे आलम चाचा के बोराडे साहब, आलम चाचा का बाप भी उठ जाएगा। 6 के साथ स्कोर पहुंचा है 38 के घर में। 3 गेंदे 25 से देखिए एक बार फिर से पुल कर दिया है। ये शुरू में धमाका करना चाहिए था, इतना प्रेशर की बाल्टी नहीं आती माथे के ऊपर। बॉल दीजिए। 2 गेंदों के ऊपर बैक टू बैक 2 छक्के और 2 गेंदे जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। क्या बैटिंग कर रहे बल्लेबाज यहां अक्षय पाटिल। अक्षय और पिच गेंद, हैट्रिक पूरी हो गई है। चली गई गेंद लंघन सीमा रेखा के बाहर। इस बार का लंबा 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 छक्के का खंबा। देखिए वास्कर को बता रहे हैं कि हम भी कम नहीं है, लेकिन एक गेंद 13 और ये भी छक्का। क्यों पीछे रखा? पीछे रखने की जरूरत नहीं थी। अक्षय को जल्दी भेजना चाहिए था। 4 उतुंग छक्के लगाकर उन्होंने और 96 पूरे हो चुके। वार्ड बल्लेबाजी, 4 गेंदों के ऊपर 4 छक्के। जरूर याद देखा जाए तो विनोद स्पोर्ट चिरले टीम परास्त हो गई है 7 रनों से। इस बार देखा जाए थोड़ा सा आगे आना चाहिए अक्षय को। वेल डन अक्षय, शानदार बल्लेबाजी की। हार्ड लक विनोद स्पोर्ट चिरले टीम और वेल डन यहां देखा जाए तो कुंडेवाल टीम। मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा जरूर। 13 गेंदों में 35 रनों की उम्दा पारी समाधान वास्कर। आप आइए मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए कानोबा कुंडेवाल टीम। और यहां देखा जाए मेघनाथ प्रतिष्ठान विठल दासई टीम के कैप्टन दोनों